Hello friends, I am Professor Dr. Ravindra Phadke. I am conducting Phadke classes since 1984, that is for 36 years. गेली 36 वर्ष मी फडके क्लासेस या माध्यमातून या ठिकाणी मॅथमॅटिक्स शिकवत आहे. आज आपण जे प्रकरण बघणार आहोत ते मॅथ्स 1 मधील लेसन नंबर 2 बघणार आहे, क्वाड्रॅटिक इक्वेशन वर्ग समीकरण. क्वाड्रॅटिक इक्वेशनला मी डायरेक्ट पहिल्यापासून स्टार्ट करत नाही. ते 2.1, 2.2, 2.3 आपण घेणारच आहोत, पण त्याच्याऐवजी आज आपण एक वेगळ्या पद्धतीनं, आज तुम्हाला खूप चांगले भरपूर होमवर्क करता येतील अशा पद्धतीनं माझा असा एक आत्तापर्यंतचा अनुभव आहे. ज्या वेळेला विद्यार्थ्याला उदाहरणं स्वतःला सोडवायला येतात त्यावेळेला त्याला होणारा जो आनंद आहे तो वेगळा आहे आणि मला हा आनंद तुम्हाला द्यायचा आहे. आज या ठिकाणी मी काही एक्झाम्पल्स इथं समोर मांडलेली आहेत, त्याची उत्तरं मांडलेली आहेत, काही त्याची इम्पॉर्टंट पॉईंट्स मांडलेले आहेत. ही सगळी टेक्स्टबुक मधली आहेत. ही टेक्स्टबुक मधली जी एक्झाम्पल्स आहेत ते तुम्हाला ई बुक आपण प्रोव्हाइड करतोय, त्याच्यामधून हे सगळं पाहता येईल तुम्हाला. आज काही एक्झाम्पल्स मी तुम्हाला इथं सोडवून दाखवेन आणि ती 2-3 एक्झाम्पल मी सोडवल्यानंतर ही 4-5 एक्झाम्पल तुम्हाला सोडवता येतील. आज जो आपण बघतोय तो फॉर्म्युला मेथड बघतोय आणि या फॉर्म्युला मेथडमध्ये स्क्वेअर रूट इज पॉसिबल अशी एक्झाम्पल्स मी सगळी एकत्र केलेली आहे ज्याच्यामध्ये स्क्वेअर रूट पॉसिबल आहे. हे आपल्याला झालंय पूर्वी. रूट ऑफ 144 इज 12, रूट 16 इज 4, रूट 0 इज 0, रूट 9 इज 3, रूट 49 इज 7, रूट 25 इज इक्वल टू 5. हे रूट पॉसिबल असणारी एक्झाम्पल्स आहेत. तर याच्यामध्ये आपण एक नजर जर टाकली तर इथं रूट आलं म्हणलं की आम्हाला भयानक त्रास होतो. सर हे काहीतरी अवघड दिसतंय. फ्रॅक्शन आलं की आणखीन त्रास होतो. अपूर्णांक आला की अरे बापरे हे काय झालं असं वाटतं. आणि इथं हे तर वेगळंच आहे. हे जरा बरं वाटतंय पण हे थोडं वेगळंच आहे. म्हणजे खालची जी 3 एक्झाम्पल्स आहेत ती मी घेतो आणि वरची जी होमवर्क आहेत ही तुम्हाला मी देणार आहे. लक्षात घ्या. म्हणजे आपण ह्याला आता असं म्हणायला हरकत नाही की हे लक्षात घ्या होमवर्क 1 आहे, हे होमवर्क 2 आहे, हे होमवर्क 3 आहे आणि लक्षात घ्या हे होमवर्क 4 आहे आणि हे होमवर्क 5 आहे. लक्षात घ्या. अशा प्रकारे मग जर तुम्हाला 5 होमवर्क्स यायचे असतील तर तुम्ही या 3 कडे लक्ष द्यायला पाहिजे की नाही? यस, या 3 कडे तुम्हाला लक्षात घ्या लक्ष द्यावं लागेल. आणि मग हे जर तुम्ही बारकाईनं लक्ष दिलात तर निश्चितपणाने या ठिकाणी तुम्हाला लक्षात घ्या ही सगळी 5 होमवर्क सोडवायला येणार आहेत. तर बघूया, आपण स्टार्ट करूया. पहिल्यांदा घेऊ 2.4 मधलं तिसरं गणित, x² + 2 रूट x + 3 इज इक्वल टू 0, ज्याचं हे आन्सर येणार आहे. त्याच्यामध्ये रूट 0 इज इक्वल टू 0 ह्याचा आपल्या लक्षात घ्या वापर करायला लागणार आहे. लेट अस स्टार्ट. आणि एकदम लक्ष देऊन ऐका. निश्चितपणाने तुम्हाला त्यात खूप अशी छान अशी आवड निर्माण होईल. पहा, स्टार्ट करतोय. 2.4 एक्झाम्पल नंबर 3. बरोबर सर? आपण एक्झाम्पल लिहून घेऊया. x² + 2 रूट 3x + 3 इज इक्वल टू 0. मग याला लक्षात घ्यायचा कोइफिशियंट, एक्सचा कोइफिशियंट काहीही नाही म्हणजे 1 आहे. ह्या एक्सचा कोइफिशियंट 2 रूट 3 आहे, प्लस 2 रूट 3 प्लस नाही म्हणलात तरी चालतं. आणि कॉन्स्टंट टर्म 3 आहे. हे जे आहे हे जनरल फॉर्म आहे, जनरल फॉर्म ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. मग त्याला काय म्हणतात ह्या जनरल फॉर्मला? तर जनरल फॉर्मला असं म्हणतात ax² + bx + c इज इक्वल टू 0. दिस इज द जनरल फॉर्म ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. सामान्य रूप, वर्ग समीकरणाचं सामान्य रूप. मग याच्यावरून आपल्याला a ची व्हॅल्यू काढायची आहे, याच्यावरून आपल्याला b ची व्हॅल्यू काढायची आहे आणि याच्यावरून आपल्याला c ची व्हॅल्यू काढायची आहे. आणि नुसतं काढून गप्प बसायचं नाही आहे, तर काय करायचंय आपल्याला? त्याच्यावरून एक्सच्या व्हॅल्यूज काढायच्या आहेत. आणि एक्सची व्हॅल्यू आपण कशी काढणार? तर एक्सची व्हॅल्यू काढण्यासाठी एक फॉर्म्युला आहे आणि म्हणून याला फॉर्म्युला मेथड म्हणतात, सूत्र पद्धत. काय आहे फॉर्म्युला? -b + or - √of
बी स्क्वेअर मायनस 4ac डिव्हायडेड बाय 2a. हे जे रूट इथपर्यंत येणं आवश्यक आहे, इथपर्यंत नाही, शेवटपर्यंत. मायनस बी प्लस और मायनस अंडर रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस 4ac डिव्हायडेड बाय 2a. आणि लिहित असताना लक्षात घ्या बरोबर, हे लिहित असताना मायनस बी साठी इथं ब्रॅकेट टाका, प्लस और मायनस हे रूट घ्या इथे, बी साठी पुन्हा इथं ब्रॅकेट करा स्क्वेअर, मायनस 4 ए साठी ब्रॅकेट करा, सी साठी ब्रॅकेट करा, 2 आणि इथं ए साठी ब्रॅकेट करा. हे साचा आहे सर, हा तुम्हाला करावाच लागेल. आणि मग लक्षात घ्या इथं सोडवायचं आहे, यू विल गेट 2 व्हॅल्यूज. पाहूया लक्षात घ्या कसं आपल्याला करता येईल. पहा, तर या ठिकाणी व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ ए? व्हॅल्यू ऑफ ए इज 1. व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ बी? व्हॅल्यू ऑफ बी इज 2 रूट 3. 2 रूट 3 प्लस लिहिण्याची गरज नाही, पण इथं जर मायनस असतं तर मात्र लिहिण्याची गरज आहे. बी इज इक्वल टू मायनस 2 रूट 3 असतं तर. सी इज इक्वल टू 3 प्लस लिहिण्याची गरज नाही, पण मायनस असतं तर सी इज इक्वल टू मायनस 3 लिहावं लागलं असतं. आता व्हॅल्यूज भरूया सर. मायनस बी, व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ बी? 2 रूट 3. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ बी अगेन? 2 रूट 3. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ ए? 1. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ सी? 3. What is the value of a? 1. Now we are going to solve here. पहा बरं कसं होईल आता. Minus 2 root 3. Minus 2 root 3 plus or minus under root of 2 square. 2 square is 4. Root 3 square. Root 3 square is 3. हे लक्षात येते का बघा सर आपल्याला. आपण इथे लिहून ठेवूया. काय सांगा बरं सर? 2 square is equal to 4 आणि root 3 square is equal to 3. Square root आणि square are opposite functions. विरुद्ध क्रिया आहेत, त्यामुळे त्या कॅन्सल होतात आणि आन्सर 3 शिल्लक राहतं. मायनस 4 1 जा 4, 4 3 जा 12. राईट सर. अँड 2 1 जा 2. देन व्हॉट? एक्स इज इक्वल टू मायनस 2 रूट 3 प्लस और माइनस 4 3 जा 12 माइनस 12 अपॉन 2. मग 12 माइनस 12 इज 0 प्लस 12. लक्षात घ्या 12 रुपये तुम्ही मला दिले आणि 12 काढून घेतले, काय शिल्लक राहिलं? 0. प्लस 12 माइनस 12 इज 0. देयरफॉर एक्स इज इक्वल टू माइनस 2 रूट 3 प्लस और माइनस रूट 0 डिवाइडेड बाय 2. रूट 0 मीन्स 0. आपण पाहिले लक्षात घ्या. रूट 0 इज इक्वल टू 0. त्यामुळे आन्सर काय येईल बघा सर. एक्स इज इक्वल टू मायनस 2 रूट 3 प्लस 0 प्लस और मायनस 0 डिवाइडेड बाय 2. आता 2 आन्सर्स येणार सर. हिअर विल गेट द 2 व्हॅल्यूज. फर्स्ट व्हॅल्यूज एक्स इज इक्वल टू मायनस 2 रूट 3 प्लस 0 अपॉन 2 और ज्याला मराठीमध्ये आपण किंवा म्हणतो. एक्स इज इक्वल टू मायनस 2 रूट 3 मायनस 0 अपॉन 2. प्लस 0 असलं काय मायनस 0 असलं काय काही फरकच पडत नाही. त्यामुळे कसं होतं सांगा सर. एक्स इज इक्वल टू मायनस 2 रूट 3 अपॉन 2 प्लस 0 लिहिण्याची आवश्यकता नाही. हे 2 आणि 2 कॅन्सल. का कॅन्सल? हे मल्टिप्लाय चिन्ह असल्याबद्दल. पुन्हा इथे बघा सर ऑर आहेच. एक्स इज इक्वल टू मायनस 2 रूट 3 अपॉन 2. इथं मल्टिप्लाय साईन आहे सर, त्यामुळे 2 ला 2 काय होईल बघा सर? कॅन्सल. आणि म्हणून लक्षात घ्या इथे शिल्लक राहिलं एक्स इज इक्वल टू मायनस रूट 3. दिस इज आन्सर. आणि लक्षात घ्या ऑर एक्स इज इक्वल टू मायनस रूट 3. इथं एक्सच्या 2 व्हॅल्यू पण सेम मिळाल्या. 2 व्हॅल्यूज पण सेम मिळाल्या. बघा समजतंय का सर? ह्याच्यामध्ये इथं गणित संपलं. एक्सच्या व्हॅल्यू वी गेट. आपण इथं बघितलं असेल इथं आन्सर जे आहे आपल्याला इथे आन्सर मायनस रूट 3 मायनस रूट 3. इथं आन्सर ते आलेलं आहे लक्षात घ्या. म्हणजे दिस फॉर्म्युला इज व्हेरी इम्पॉर्टंट.
मायनस बी प्लस और मायनस अंडर रूट ऑफ b square minus 4ac divided by 2a. This is the formula known as the formula method. One more example आपण त्याच्यामध्ये घेऊया, लक्षात घ्या. One more example. त्यातलं आपण घेऊया तिसरं प्रॉब्लेम सेट मधलं, लक्षात घ्या. प्रॉब्लेम सेट 2 मधलं पहा सर, इथे आपण अशी रेष मारू की ज्याच्यामुळे तुम्हाला काही गोंधळ निर्माण होणार नाही. बरोबर सर? हे अशा प्रकारचं एक्झाम्पल इथे आपलं संपलं. इथे बघूया सर, प्रॉब्लेम सेट 2 मधलं, लक्षात घ्या, 7व्यातलं तिसरं एक्झाम्पल आपण पाहतो आहोत, लक्षात घ्या. आणि जे एक्झाम्पल आहे 2x प्लस 3 इज इक्वल टू 0 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 25, हे आपल्याला स्क्वेअर, हे आपल्याला कशा सोडवायचं सांगा सर? फॉर्म्युला मेथडनी सोडवायचं आहे. मग पूर्वी आपण एक शिकलो होतो, आठवतंय का तुम्हाला? बघा बरं, आठवतंय का? a प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजे काय आठवते का? बघा, ह्याला रूल ऑफ एक्सपान्शन म्हणतात, विस्ताराचा नियम. काय आहे विस्ताराचा नियम? a प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर दॅट इज a स्क्वेअर प्लस 2ab प्लस b स्क्वेअर. a प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू a स्क्वेअर प्लस 2ab प्लस b स्क्वेअर. आणखी नाही काय आठवतंय का? बघा, a मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू a स्क्वेअर मायनस 2ab प्लस b स्क्वेअर. हे प्लस प्लस सेम राहतं, हे प्लस असेल तर हे प्लस, हे मायनस असेल तर हे मायनस. लक्षात ठेवायला लागेल, लक्षात घ्या आपल्याला. आणि मग इथे आपण हा फॉर्म्युला, हा जो आहे रूल ऑफ एक्सपान्शन वापरायचा आहे. म्हणजे कसं होईल सांगा बरं? इथे पहिल्याचा स्क्वेअर a स्क्वेअर दॅट इज 2x ब्रॅकेट स्क्वेअर प्लस प्लस 2ab. ab, what is the a? 2x. What is the b? 3 plus plus b square. What is the b? 3 is equal to 25. बघा, समजते का सर? a plus b bracket square is equal to a square plus 2ab plus b square. Rule of expansion. मग आता कसं होईल बघा सर? आता आपण हे करूया व्यवस्थित. 2 चा स्क्वेअर 4, x चा स्क्वेअर x स्क्वेअर प्लस 2 2 जा 4, 4 3 जा 12, 12x प्लस स्क्वेअर ऑफ 3 इज 9 इज इक्वल टू 25. राईट? मग हे प्लस 25 जे आहे, साइन काही नाही म्हणजे प्लस आहे, याला इकडे घ्या. प्लस 25 चे मायनस 25 म्हणजे किती होईल बघा सर? 4x स्क्वेअर प्लस 12x प्लस 9 मायनस 25 इज इक्वल टू 0. आता इथे प्रॉब्लेम आला सर, हा हिशोब यायला पाहिजे. मायनस 25 मोठं अगोदर घ्यायचं, प्लस 9. Signs are not equal. When signs are not equal, make subtraction. चिन्ह वेगवेगळी असतील तर वजाबाकी करा. मग 5 मायनस 9 नाही, एक घ्या 15 मायनस 9. 15 मायनस 9 6. शिल्लक राहिला 1. 2 मायनस 1 1. चिन्ह देताना मोठ्याचं द्या, मोठ्याचं चिन्ह मायनस, मायनस 16. सो इथे आन्सर काय झालं बघा सर? मायनस 16. आणि हे एक्झाम्पल झालं 4x स्क्वेअर प्लस 12x मायनस 14 इज इक्वल टू 0. पण जर इक्वेशन कडे अजून बघून घ्या बरं, इथे 4 आहे, ह्याला 4 नी डिवाइड होते, 4 3 जा 12, ह्याला पुन्हा 4 नी डिवाइड होते, 4 4 जा 16. सो वी कॅन डिवाइडिंग ईच टर्म बाय 4 असं आपल्याला इथं म्हणता येईल. लक्षात घ्या कसं म्हणता येईल बघा सर? डिवाइडिंग, हा डिवाइडिंग ईच बाय, लक्षात घ्या 4, डिवाइडिंग ईच बाय 4. मग या ठिकाणी लक्षात घ्या, पहिली टर्म आहे त्याला 4 नी डिवाइड करा, प्लस दुसरी टर्म आहे त्याला 4 नी डिवाइड करा, मायनस तिसरी टर्म आहे त्याला 4 नी डिवाइड करा, इज इक्वल टू फोर्थ टर्म आहे त्याला 4 नी डिवाइड करा. शिल्लक करायला बघा सर, 4x स्क्वेअर, हे 12x, हे 16, हे 0. बघा बरं, हे 4 ला 4 कॅन्सल,
4 1 जा 4, 4 3 जा 12, 4 1 जा 4, 4 4 जा 16. काय शिल्लक राहिलं बघा सर, एक्स स्क्वेअर प्लस 3x minus 4 is equal to 0. 0 upon anything is 0. 0 upon anything is 0. Here the coefficient of x square is 1. The coefficient of x square is 1. Now again we are going to comparing with the general form ax square plus bx plus c is equal to 0, similar, and we can solve like this. पहा बरं सर कसं होईल, ax square plus bx plus c is equal to 0. कंपेअर करा, a ची व्हॅल्यू काढा, b ची व्हॅल्यू काढा, c ची व्हॅल्यू काढा. c ची व्हॅल्यू थोडी अवघड आहे बघा, चुकण्याची शक्यता आहे c ची व्हॅल्यू काढताना. फॉर्म्युला लिहा, x इज इक्वल टू, फॉर्म्युला तोंड पाठ पाहिजे, मायनस बी प्लस और माइनस अंडर रूट ऑफ बी स्क्वेअर माइनस 4ac डिवाइडेड बाय 2a. देयरफॉर x इज इक्वल टू, या ठिकाणी लक्षात घ्या लिहित असताना b ला इथं ब्रॅकेट करा, प्लस और मायनस बी स्क्वेअरला इथं ब्रॅकेट स्क्वेअर करा, -4a साठी ब्रॅकेट टाका, c साठी ब्रॅकेट टाका, 2a साठी ब्रॅकेट टाका. नाउ पुट द व्हॅल्यूज, यू विल गेट द आन्सर. पहा बरं सर कसं होईल, a इज इक्वल टू 1, b इज इक्वल टू 3 प्लस लिहिण्याची आवश्यकता नाही, c इज इक्वल टू 4 नाही, c इज इक्वल टू 4 नाही, c इज इक्वल टू -4. मायनस इज व्हेरी इंपॉर्टंट, लक्षात घ्या, -4. Now put the value. b is equal to 3. Here b is equal to 3. a is equal to 1. c is equal to -4. a is equal to 1. आता लक्षात घ्या, just solve it, finish. तुमचं तर उत्तरच येणार आहे सर, -3 प्लस और मायनस अंडर रूट ऑफ 3 चा स्क्वेअर 9 मायनस मायनस, रिमेंबर मायनस मायनस प्लस, माइनस इंटू माइनस, माइनस इंटू माइनस प्लस, 4 4 जा 16, 2 1 जा 2, 16 प्लस 9 25, 16 प्लस 9 25. देयरफॉर -3 प्लस और माइनस रूट 25 डिवाइडेड बाय 2, आणि स्क्वेअर रूट ऑफ 25 इज 5. 25 चं वर्गमूळ इथे दिले बघा सर, 25 चं वर्गमूळ 5. Square root of 25 is 5. Therefore, it is equal to -3 plus or minus 5 divided by 2. आता आपल्या लक्षात काय करायला लागतील सांगा सर, 2 व्हॅल्यूज काढायला लागतील, एक्सच्या 2 व्हॅल्यूज. मग थोडंसं बघा बरं आपल्याला कसं करता येईल, आपण ते इथे करूया. एक्सच्या 2 व्हॅल्यूज आपल्याला घ्याव्या लागतील. एक्स इज इक्वल टू -3 प्लस 5, -3 plus 5 upon 2, or x is equal to -3 minus 5, -3 minus 5 upon 2. Therefore, x is equal to, remember, plus 5 minus 3. पहा बरं सर, plus 5 minus 3, आणि हे -3 minus 5 डिफरंट आहे, लक्षात घ्या सर. मोठी +5 signs are not equal. When signs are not equal, make subtraction. When signs are equal, make addition. Signs are different, make subtraction. 5 minus 3 is 2. And when signs are equal, make addition. 5 plus 3 is 8. आणि साइन कुणाचं द्यायचं, मोठ्याचं, बिगर नंबर. मोठी संख्या कोणती आहे, 5. 5 चं साइन आहे प्लस. मोठी संख्या कुठली आहे, 5. साइन कुठला आहे, मायनस. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. आमची मुलं जर एक्झाम मध्ये कुठं चुकत असतील तर ती इथे चुकतात, लक्षात घ्या. ही चुकण्याची जागा आहे, लक्षात घ्या, ऍडिशन सबट्रॅक्शन. आणि म्हणून या ठिकाणी +5 minus 3 is +2 divided by 2, and इथं or x is equal to -3 minus 5
इज -8/2. डिवाइड कसं होईल बघा सर, 2 1 जा 2, 2 1 जा 2, 2 1 जा 2, 2 4 जा 8. Therefore answer is x is equal to +1 means 1 or x is equal to -4. आणि 1 आणि -4 हे आन्सर आहे, लक्षात घ्या सर. -4 आणि 1 किंवा 1 आणि -4 हे तुमचं इथं आन्सर आहे. हे एक्झाम्पल तुमच्या लक्षात आलं असेल. बघा बरं सर, आपल्या लक्षात येते का? तर अशा प्रकारे आपण 2 एक्झाम्पल्स घेतलेली आहेत. आता आपण कुठलंही एक्झाम्पल या ठिकाणी सोडवू शकता. हे जे एक्झाम्पल आहे त्याच्यासाठी मी तुम्हाला थोडीशी मदत करतो आणि तुम्हाला हे सहज शक्य येईल. बाकी सगळे तुम्ही होमवर्क या ठिकाणी करू शकाल असं मला वाटतंय. पहा, हे एक एक्झाम्पल पण तुम्ही घरीच सोडवावं अशी माझी इच्छा आहे. प्रॉब्लेम सेट मधलं दुसऱ्यातलं प्रॉब्लेम सेट 2 त्यातलं लक्षात घ्या 7व्यातलं दुसरं एक्झाम्पल काय आहे बघा सर. ते एक्झाम्पल काय आहे? x². पहा बरं काय एक्झाम्पल, x² -3x/10 -3x/10 आणि -1/10 इज इक्वल टू 0. हे तुम्हाला 10 दमवायला लागले सर, काय करणार? छेदामधलं 10 नको आहे, डिनॉमिनेटर मधलं 10 नको आहे. काय करायचं? 10 ने मल्टिप्लाय करायचं. मल्टिप्लाय ईच टर्म बाय 10. मल्टिप्लाय ईच टर्म बाय 10. ह्याला 10 नी गुणा 10x². ह्याला 10 कॅन्सल. ह्याला 10 नी मल्टिप्लाय केलं कॅन्सल. 10 × 0 0. त्यामुळे एकदम इझी, एकच स्टेप आले की माझं पुढे कामच नाही आहे. म्हणजे काय झालं बघा सर, इथं आपण काय म्हणता येईल? मल्टिप्लाइंग. बघा सर, मल्टिप्लाइंग ईच बाय 10. मग 10 ने मल्टिप्लाय करा. 10 × x², 10x² मायनस ह्याला मल्टिप्लाय करा. 10 कॅन्सल 3x मायनस ह्याला 10 ने मल्टिप्लाय करा. 10 कॅन्सल 1. 10 × 0 इज 0. आता सॉल्व करा सर. ax² + bx + c. फाइंड द व्हॅल्यू ऑफ a, b, c अँड पुट इन द फॉर्म्युला. ओके सर, हे होमवर्क आहे त्यामुळे आपण ह्याला सुद्धा लक्षात घ्या. इथं होमवर्क असं म्हणूया. दिस इज अ होमवर्क 6. काय म्हणता येईल बघा सर आपल्याला? हे होमवर्क 6वं गणित असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. लक्षात घ्या, तुम्ही होमवर्क्स जेव्हा करायला घाल त्याचे आन्सर्स दिलेले आहेत, त्याचे स्क्वेअर रूट्स दिलेले आहेत. जेव्हा तुम्हाला येईल, नाही आलं तर आम्ही सोडवून दाखवतोय, त्याच्या नोट्स देतोय, चेक करा त्याच्यावर. पण तुम्ही सोडवणं हे अत्यंत गरजेचं आहे. ते केव्हा सोडवायचं? जेव्हा हे गणित जे मी सोडवून दिलेलं आहे ते तुम्ही पहिल्यांदा बघून सोडवा एकदा, नंतर न बघता सोडवा आणि न बघता आलं की मग लक्षात घ्या होमवर्क कडे जावा. लगेच होमवर्क करू नका. आणि होमवर्क केलेलं जर तुम्हाला आलं तर तो जो आनंद आहे त्या आनंद अमूल्य आहे. लक्षात घ्यायचं. व्हॅल्युएबल मोमेंट्स इन युअर लाईफ.